सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुणे बस डेला समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढतोय। आज पुण्यातल्या अनेक शाळांचे मुख्याध्यापक, संस्था प्रमुख आणि इतर पदाधिकारी यांनी एकत्रितपणे सकाळ बस डेला आपला पाठिंबा जाहीर केलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवेचा वापर करण्याला या सर्वांनीच पसंती दिली आहे। पुणे शहरातल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एकूण संख्या 5 लाखांच्या घरात आहे, तर त्यांना शिकवणारे कर्मचारी 50,000हून अधिक आहेत। त्या सगळ्यांची वाहतूक करणाऱ्या अधिकृत वाहनात 2180 स्कूल बस, 4500 व्हॅन आणि 9000 रिक्षा आहेत। म्हणजे ही संख्या 15,000हून अधिक आहे। या वाहतुकीपेक्षा बस सेवा जर विद्यार्थ्यांना मिळाली तर अधिक सोयीस्कर असल्याची सूचना काही शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून आली होती। सकाळ बस डेच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी याच सूचनेवरून पुण्यातल्या शिक्षण संस्था आणि शाळांच्या प्रतिनिधींशी आज संवाद साधला। ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे आणि ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश भावे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। वाहतुकीसाठी योग्य साधनांचा अभाव असल्यास त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो असे या दोघांनीही सांगितलं। Here we can start something like kinderwagen, which is wagon for the or a vehicle for the children. And why just school children? Even college students can opt for it. By enticing this entire or making this entire crowd of 5.5 lakh, if we can address this issue, we'll not only reduce the pollution, we'll also reduce the expense incurred by the individual. So I hope that this concept will be taken up by in a very right spirit, and we'll get the adequate data. If at all he has to go by any vehicle, it should be a fantastic, very good, comfortable vehicle where there should be enough light, good glass windows and nice seat which are good for the students, apart from the other suggestions which are here mentioned in the book. But the vehicle should be so nice that every student should wish that yes, I want to go by my bus. For that, this idea of having common bus service for the city is very important. या निमित्तानं अनेक शिक्षण प्रतिनिधींनी सूचना मांडल्या। त्यांच्या सूचनांवर सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली। I think what we are doing is we want the parents to tell us what they want for their children. We have marked some of the facilities on the form, if you notice. Yes. When we print those 4 pages for you, we are planning to reach out to all the 300,000 students that are out there in the city. So maximum response if we can get. I think collectively all of you, I think almost 100% of the schools have participated today. So once you tell us the numbers, we will definitely be able to tell the parents as to what the services are. But more importantly, what is it that they want? Because as we were talking to various mothers, various fathers and teachers, principals, many of them had very interesting suggestions that we had not thought of. So we'd like to take the feedback as well. आता आपण 1 नोव्हेंबर बद्दलची चर्चा करत नसून परमनंट सोल्युशन बद्दलची चर्चा करतोय। आणि नर्सरींचा जो विषय आहे, तर नर्सरी असू दे किंवा सिनियर केजी असू दे, या सर्व बसमध्ये अटेंडंट हा असणार आहे आणि हा वेल ट्रेंड अटेंडन्स असेल। मग इट कुड बी लेडी अटेंडंट किंवा मेल अटेंडंट। त्यामुळे लहान मुलं असली तरी सुद्धा सगळीच मुलं लहान आहेत असं समजूनच त्यांची काळजी घ्यायची व्यवस्था ऑलरेडी या बसमध्ये असणार आहे। प्रयत्न असा आहे की इंडियन मुलांना सुद्धा फॉरेनर सारखी सर्व्हिस मिळावी। पुण्यातल्या प्रथितयश शिक्षण संस्था आणि शाळांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। सकाळच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमाला सर्वांनीच पाठिंबा दिलाय। बस डेच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रमही त्यांच्याकडनं राबवले जाणार आहेत। जे मुलं ट्रॅफिक क्रॉस करून येतात त्या मुलांसुद्धा सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हा उपक्रम अतिशय चांगला आहे। तिसरी गोष्ट, दुसरी म्हणजे सगळी मुलं ॲट ए टाईम येऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे रिक्षेमध्ये जी कोंबाकोंबी होते ती एक टळू शकेल। आपल्या समाजाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी अशा जर समाजामध्ये पुढे आणून आपल्याला जर त्याच्यामध्ये सोल्युशन देत आहे तर खूपच छान। मला तरी असं वाटतं की 1 नोव्हेंबरला प्रत्येकानं बसनेच यावं। पुणे बस डे हा पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुकीचा गुंता सोडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। शिक्षण क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी बस सेवेसाठी दिलेला पाठिंबा ही याचीच सकारात्मक सुरुवात आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही।
साम मराठी, पुणे. पुणे बस डे आता नुसता उपक्रम राहिला नसून त्याला चळवळीचं स्वरूप आलंय. समाजाच्या अनेक स्तरातून या चळवळीला जोरदार पाठिंबा मिळतोय. त्यातच आज पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अशोक गोडसे यांनी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याकडे 1 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. तसंच 1 नोव्हेंबर रोजी बसनं प्रवास करून आपला सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी पुणेकरांना केलंय. सकाळनी हा जो काय उपक्रम पुणे शहरामध्ये जो स्तुत्य सुरू केला त्याबद्दल सकाळ सकाळ परिवाराचं मनापासून आभार. पुणे शहरात लवकरच इथून पुढच्या काळामध्ये ही जी वाहतूक व्यवस्थेबद्दल जे काही सकाळनी जो विचार मांडला तो सक्षम झालेला लवकरात लवकर पाहण्याचा दिवस आपल्या सगळ्यांना मिळू देत हीच गणराया चरणी प्रार्थना. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. यानंतर पुन्हा एक अल्पच विश्रांती घेतोय साम्राज्यमध्ये. पाहत रहा साम मराठी.